गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। राम जय जय राम कृष्ण हरे राजा राम जय जय राम कृष्ण हरे राजा राम जय जय राम कृष्ण हरे राजा राम गोवर्धन धर गोपाल संकट हारी गोकुल संकट हारी जय जय राम कृष्ण हरे राजा राम जय जय राम कृष्ण हरे राजा राम राजा राम जय जय राम कृष्ण हरे राजा राम शरणागत दीना चरणी शरणागत दीना शरणागत दीना शरणागत दीना शरणागत दीना शरणागत दीना शरणागत शरणी करुणा दृष्टि निहारी करुणा दृष्टि निहारी जय जय राम कृष्ण हरे राजा राम जय जय राम कृष्ण हरे कृष्ण हरे राजा राम जय जय राम कृष्ण हरे कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम रघुपति राघव राजा राम पतित पावन
सर्वथा सत्य सांडू नको रे मना, सर्वथा मिथ्य मांडू नको रे मना, सर्वथा मिथ्य मांडू नको रे मना, सर्वथा सत्य सांडू नको रे मना, सर्वथा सत्य सांडू नको रे मना, सत्यते सत्यवाचे वदावे मना, सत्यते सत्यवाचे वदावे मना, मिथ्यते मिथ्य सोडून द्यावे मना, मिथ्यते मिथ्य सोडून द्यावे मना, सर्वथा सत्य सांडू नको रे मना, सर्वथा सत्य सांडू नको रे मना, सर्वथा सत्य सांडू नको रे मना, सर्वथा मिथ्य मांडू नको रे मना, सत्यते सत्यवाचे वदावे मना, मिथ्यते मिथ्य सोडून द्यावे. जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ. आपल्या या भारतामध्ये सत्यशील, सत्यवादी, दिलेलं वचन प्राणपणाने पाळणारी अशी अनेक माणसं आपल्याला माहिती आहेत, अनेक विभूती आपल्याला माहिती आहेत. राजा हरिश्चंद्र, राजा शिबी, अनेक मोठमोठी नावं आपल्याला माहिती आहेत. तसंच आपल्या सत्यवचनासाठी अवघं आयुष्य पणाला लावलेलं एक मोठं चरित्र आपल्याला महाभारतात पाहायला मिळतं, ते भीष्माचार्यांच्या रूपात. महाभारतात काही शापित आयुष्य पाहायला मिळतात, त्यापैकी एक जीवन म्हणजे भीष्माचार्य. भीष्माचार्यांचं मूळ नाव आहे देवव्रत. महाभारतात जास्तीत जास्त काळ जिवंत राहून सगळ्या प्रसंगांचे ते साक्षी आहेत. अहो, महाभारतातल्या महायुद्धाच्या काळात भीष्माचार्य जवळजवळ 140 वर्षाचे होते. अर्थात त्या काळात सगळ्यांचीच आयुर्मर्यादा मोठी होती हो. महाभारतातल्या युद्धात द्रोणाचार्य 120 वर्षाचे, अर्जुन, श्रीकृष्ण हे सुद्धा 80-90 वर्षाच्या घरातले होते. पण भीष्माचार्य या सगळ्यांपेक्षा जास्त वयाचे होते. त्यांना पितामह म्हणत. अहो, मूळ महाभारताच्या कथेच्या किती आधीपासून भीष्माचार्यांचं चरित्र सुरू होतं आपल्याला कल्पना आहे? मूळ महाभारताची कथा आहे कौरव पांडवांची. आता या कौरव पांडवांचे वडील म्हणजे धृतराष्ट्र आणि पंडू, मग या दोघांचे वडील म्हणजे सम्राट विचित्रवीर्य, व त्यांचे वडील म्हणजे सम्राट शंतनू. या सम्राट शंतनूंचा हा थोरला मुलगा आहे देवव्रत. सम्राट शंतनू आणि सम्राज्ञी गंगा यांच्या पोटचा हा पुत्र. देवव्रताची माता गंगा ही अशीच एक तेजस्विनी होती, तपस्विनी होती, की जिच्या जीवन शुचितेला पाहून लोक म्हणत, सर्वांची पातकं धुवून काढणारी जी पावन तीर्थ गंगा, तीच जणू साक्षात आमची सर्वांची सम्राज्ञी म्हणून आली आहे. आणि खरंच तसाच तिचा शुद्ध चारित्र्याचा हा पुत्र आहे देवव्रत. मातेला शोभणारा, मातेचं नाव उज्ज्वल करणारा गंगापुत्र आहे. लोक म्हणत, खरं हो, आमचं भाग्य थोर, म्हणून असे सम्राट आम्हाला मिळाले, असे युवराज आम्हाला मिळाले आणि अशी सम्राज्ञी मिळाली.
की जिच्या मायेचा अनुभव घेता आठवण होते त्या गंगेची, जी भगवान शंकरांच्या मस्तकावरून आली त्या पावन तीर्थ गंगेची. जय गंगे भागीरथी, जय गंगे भागीरथी, जय गंगे भागीरथी, हर गंगे भागीरथी, हर गंगे भागीरथी. चिदानंद शिव सुंदरतेची, चिदानंद शिव सुंदरतेची, पावनतेची तू मूर्ती, पावनतेची तू मूर्ती. जय गंगे भागीरथी, जय गंगे भागीरथी, जय गंगे. जगदाधारा तव जलधारा, जगदाधारा तव जलधारा, जगदाधारा, जगदाधारा, जगदाधारा. जलधारा जगदाधारा, तव जलधारा जगदाधारा, तव जलधारा. अमृत मधुरा कांतिमती, अमृत मधुरा, अमृत मधुरा. शंकर शंकर जय शिव शंकर, शंकर शंकर जय शिव शंकर. लहरी लहरी निनादती, लहरी लहरी निनादती. जय गंगे भागीरथी, जय गंगे भागीरथी, जय गंगे, जय गंगे, जय गंगे भागीरथी. सम्राट शंतनूंचं राज्य कसं चाललं होतं याबद्दलचं वर्णन महाभारतात आहे, ते पाहण्यासारखं आहे. सम्राट शंतनूंच्या राज्यात कोणत्याही प्राण्याची कधीही अनाठायी हिंसा झाली नाही असं वर्णन आहे. हा दयाळू राजा होता. अहो, तपस्विनी गंगा मातेचं पवित्र शील आणि पित्याचा पराक्रम, दयाळूपणा हे दोन्ही घेऊन जन्माला आलेला हा पुत्र देवव्रत. पण देवव्रत मातृसुखाला लवकरच पारखा झाला. देवव्रत 12 वर्षाचा असताना त्याला शंतनू राजाच्या ताब्यात देऊन गंगा शंतनूच्या आयुष्यातून निघून गेली, ती कायमची. पुढे या देवव्रतानं वसिष्ठांच्याकडून वेदांचं अध्ययन घेतलं. युद्ध कौशल्यासाठी देवगुरु बृहस्पती, दैत्यगुरु शुक्राचार्य आणि साक्षात परशुराम यांच्याकडे देवव्रताने आपलं शिक्षण पूर्ण केलंय. नंतर देवव्रताला युवराज म्हणून अभिषेकही झाला. पण दुर्दैव, सम्राट शंतनूंना पत्नीचा विरह काही सहन झाला नाही. त्यांचं मन
आणखी एका स्त्रीवर जडलं आणि ती स्त्री होती गंगा किनारी असलेल्या कोळ्यांच्या वस्तीतल्या प्रमुखाची म्हणजे धीवराची कन्या सत्यवती. या सत्यवतीला पूर्वी पराशर नावाच्या ऋषींपासून एक पुत्र होता. हा पुत्र म्हणजेच आपले महर्षी व्यास. पण पुत्र जन्मल्यानंतर पराशर ऋषी संसारात काही रमले नाहीत. ते हिमालयात निघून गेले. आता पती विना अशा एखाद्या मुलाला सांभाळणं त्या कोळ्यांच्या वस्तीमध्ये अवघड होतं. म्हणून सत्यवतीनं आपला लहानगा पुत्र व्यास त्याला पराशरांच्या ताब्यात दिलं आणि पराशरांनी व्यासाला हिमालयात नेलं. तिथेच सांभाळलं, त्याचं अध्ययन केलं, त्याच्याकडून तपश्चर्या करून घेतली. अर्थात सत्यवतीच्या जीवनात अतिमहत्वाचा एखाद्या वेळी जर काही प्रसंग आला तेव्हा मात्र तिचा पुत्र हा व्यास तिच्या मदतीसाठी आईकडे येईल असं पराशराने आश्वासनही दिलं. आता या सत्यवतीला शंतनू महाराजांनी मागणी घातली. तेव्हा मात्र पुन्हा आपल्या मुलांचं जीवन असं अस्थिर व्हायला नको या भीतीनं सत्यवतीनं अटच घातली. माझ्या मुलांना राज्य मिळणार असेल तर मी आपल्याशी विवाह करी. राजाने मागणी अमान्य केली. पण देवव्रताने विचार केला, राज्यावर मी असलो काय आणि माझा भाऊ असला काय, फरक काय पडणार. म्हणून देवव्रताने स्वतः पुढाकार घेतला आणि हा विवाह जुळवला. सत्यवतीच्या अटी मान्य केल्या. पण सत्यवती म्हणाली, माझी मुलं राज्यावर बसतील मान्य, पण त्या मुलाच्या मुलांनी आणि तुमच्या मुलांनी उद्या राज्यासाठी मारामारी केली तर. तेव्हा मात्र देवव्रतानं प्रतिज्ञा केली, हे सत्यवती माते, मी आजन्म ब्रह्मचर्य पाळीन आणि तुझी मुलं, त्यांची मुलं जे जे या राजगादीवर येतील त्यांची मी आजन्म सेवा करीन, संरक्षण करीन. माते, ही माझी प्रतिज्ञा आहे, ती कधीही मोडली जाणार नाही. ही माझी प्रतिज्ञा आहे, ही देवव्रताची प्रतिज्ञा आहे. माते ही प्रतिज्ञा, माते ही प्रतिज्ञा, माते ही प्रतिज्ञा. सेवक म्हणून आयु वेचिन, सेवक म्हणून आयु वेचिन, कधी ना करीन अवज्ञा, कधी ना करीन अवज्ञा. माते ही प्रतिज्ञा, माते ही प्रतिज्ञा. तुझा पुत्र होईल युवराजा, तुझा पुत्र होईल युवराजा, तुझा पुत्र होईल युवराजा. मानिन त्याची आज्ञा, मी मानिन त्याची आज्ञा. माते ही प्रतिज्ञा, माते ही प्रतिज्ञा, माते ही प्रतिज्ञा, ही प्रतिज्ञा, ही प्रतिज्ञा. अतिशय कठीण प्रतिज्ञा देवव्रताने उच्चारली आणि जन्मभर ती पाळली. अहो, मोठ्या प्रतिज्ञेलाच भीष्म प्रतिज्ञा म्हणतात. म्हणून या प्रतिज्ञेनंतर देवव्रताला भीष्म म्हणून सगळे लोक ओळखू लागले. हा भीष्म आहे, हा भीष्म आहे. आता पुढचा इतिहास पहा. शंतनूंचा आणि सत्यवतीचा विवाह झाला. त्यांना 2 मुलगे झाले, चित्रांगद आणि विचित्रवीर्य. आता आपण कल्पना करू की हे भीष्म 16-17 वर्षाचे असताना त्यांच्या वडिलांचं दुसरं लग्न झालं. 2 मुलं झाली आहेत. आता थोरला आणि धाकटा यातलंही अंतर लक्षात घेऊन आपण असा विचार करू की साधारण देवव्रत 21 वर्षाचा असेल तेव्हा त्याचा धाकटा भाऊ विचित्रवीर्य हा 1 वर्षाचा असेल. आता हे 2 भाऊ मोठे व्हायचे. इतक्या वेळ राज्य कोणी सांभाळलं? भीष्मानीच. कारण या 2 पुत्रांच्या जन्मानंतर शंतनू महाराज निवर्तले
मूल तर इतकी लहान. तेव्हा चित्रांगद, विचित्रवीर्य यांना तरुण होईपर्यंत देवव्रतांनीच राज्य सांभाळलं. देवव्रतांनी या दोघांना योग्य शिक्षण दिलं. पुढे या चित्रांगदाने अकारण गंधर्व राजाशी युद्ध छेडलं आणि त्यात तो मेला. उरला एकच धाकटा भाऊ म्हणजे विचित्रवीर्य. हा 20 वर्षाचा असेल तेव्हा भीष्म साधारण 40च्या पुढे गेला असेल आता. या सम्राट विचित्रवीर्यासाठी म्हणजे सत्यवतीच्या दुसऱ्या पुत्रासाठी पत्नी मिळवायला हवी, घराला सून हवी, यासाठी त्या काळातल्या पद्धतीप्रमाणे भीष्माचार्य एका स्वयंवराला गेले. ते स्वयंवर होतं काशी राजाच्या मुलीचं स्वयंवर. काशी राजाच्या 3 मुली, अंबा, अंबिका, अंबालिका, तिघींचं स्वयंवर होतं. तेव्हा भीष्माने विचार केला, तिघींनाही जिंकू. अहो, पूर्वी राजांची 4-4 लग्न होत, त्यामुळे त्यात कोणी फारसं विचित्र मानत नसे. आता वेगवेगळ्या कन्या आणण्याऐवजी या तिघींनाच घेऊन जाऊ. म्हणून भीष्मानं स्वयंवरात जाऊन त्या तिघींना जिंकलं. स्वयंवरासाठी जमलेल्या समस्त राजांशी भीष्माने युद्ध केलं आणि अखिल भारतातले सर्व राजे भीष्माशी लढले पण जिंकू शकले नाहीत. म्हणजे भीष्म किती अतुल योद्धे होते हे पाहिलं पाहिजे. अंबा, अंबिका, अंबालिका यांना घेऊन भीष्म निघाले. पण राजकन्या अंबा म्हणाली, माझं शाल्व राजावर प्रेम आहे, मला त्याच्याकडे पाठवता का? तेव्हा भीष्मानी मोठ्या मनाने समाजाच्या धर्माच्या रूढी धिक्कारून अंबेला शाल्व राजाकडे पाठवलं. पण शाल्व राजाने तिचा काही स्वीकार केला नाही. त्यामुळे निराश झालेली ही अंबा तपश्चर्या करावी म्हणून निघाली. तिथं तिला एक संन्यासी भेटला आणि तो म्हणाला, हे अंबे, भीष्माने तुला नेलं म्हणून तुझं असं झालं. तू परशुरामांना जाऊन सांग की भीष्माचा पराभव करा आणि तू भीष्माशी लग्न लावून टाक नंतर. आता या मागणीसाठी ही अंबा परशुरामांच्याकडे गेली. अंबेची मागणी परशुरामांनी ऐकली आणि ही मागणी भीष्माने मान्य करावी यासाठी परशुराम युद्धाला उभे राहिले. भीष्माचार्यांनी साक्षात परशुरामांशी म्हणजे भार्गवांशी 23 दिवस युद्ध केलं. भार्गवांना नमवलं, पण मी आजन्म ब्रह्मचर्यच पाळणार, विवाह करणार नाही, ही प्रतिज्ञा काही भीष्मांनी मोडली नाही. शेवटी परशुराम सुद्धा हरले, हात टेकले आणि निघून गेले. पण त्या संन्याशाच्या अर्धवट उपदेशानं भांबावलेली ती राजकन्या अंबा तिनं देहत्याग केला आणि देहत्याग करताना मनात प्रतिज्ञा केली की पुढचा जर जन्म मिळाला तर भीष्माचा नाश व्हावा अशी शक्ती मला मिळावी. काय त्रास हो, पाप त्या शाल्वाचं आणि भोगायला लागलं भीष्माला. असो, ही घटना इकडे घडत असतानाच पुढे अजून इतिहास पुढे सरकलाय. अंबिका आणि अंबालिका यांचा विवाह सम्राट विचित्रवीर्यांशी झाला. काही काळ संसार झाला, पण विचित्रवीर्य सुद्धा निपुत्रिकच मेला. आता राजगादीला वंश नाही, वारस नाही. तेव्हा भीष्माचार्यांनी महर्षी व्यासांना पाचारण केलं. व्यास म्हणजे सत्यवतीचेच पुत्र, म्हणजे या विचित्रवीर्याचे भाऊच. अंबिका, अंबालिका यांचे दीर. पूर्वी पतिनिधन झालं तर समाजव्यवस्थेप्रमाणे त्या दीराशी पुनर्विवाह करत. काही दशकांपूर्वीपर्यंत सुद्धा काही समाजात ही चाल चालू होती. तेव्हा व्यासांनी अंबिका आणि अंबालिका यांच्या ठिकाणी वंश उत्पन्न करावा असा सत्यवतीनं मानस सांगितला. आता पतिनिधनानंतर दीराशी विवाह होणं ही पूर्वी रीत असल्या कारणामुळे त्या स्त्रियांना त्यात फारसं काही भयानक वाटलं नाही. पण व्यासच म्हणाले, माते, माझ्या तपश्चर्येमुळे सामान्यांपेक्षा माझं तेज अधिक आहे. ते सहन करणं या स्त्रियांना जमणार नाही. त्यासाठी त्यांना योग्यता प्राप्त व्हावी लागेल, मग आपण या विवाहाचं पाहू. पण सत्यवती थांबायला तयार नव्हती. व्यासांचा नाईलाज झाला. त्यामुळे परिणाम असा की अंबिका आणि अंबालिका यांच्या ठिकाणची संतती व्यंगात्मक निपजली. अंबिकेला पुत्र झाला तो धृतराष्ट्र, तो जन्मांध. अंबालिकेला झाला तो पंडू, तो तसा सशक्त सर्व गुण संपन्न होता, पण त्वचेला पांढुरका रंग आलेला. म्हणून सत्यवती म्हणाली,
एखादी निर्दोष संतती असावी म्हणून आणखीन एक प्रयत्न करू. आणि अशा वेळी राजसनुषा अंबिकेनं आपली दासी पाठवली. त्या दासीची संतती निर्दोष आली, पण तो दासीपुत्र झाल्यामुळे त्याला राज्यावर बसायला अधिकार नाही. तरीही त्याने जन्मभर आपल्या भावांची पाठराखणच केली. असा दासीपुत्र राजपुत्र जन्माला आला, विदुर. अहो, पण ही 3 मुलं मोठी होईपर्यंत राज्य कोण पाहतंय? भीष्मच पाहतायत. खरंच, भीष्म 20 वर्षाचे तेव्हा विचित्रवीर्याचा जन्म, तो गेला तेव्हा भीष्म 40चे. मग धृतराष्ट्र पंडूचा जन्म, ते मोठे होईपर्यंत म्हणजे भीष्म 60च्या पुढे. अहो, मधली 40 वर्ष भीष्माचार्यच राज्य बघतायत. धृतराष्ट्र, पंडू, विदुर हे मोठे होऊन राज्य घेईपर्यंत भीष्मानी राज्य सांभाळलंय हस्तिनापुराचं. अहो, पण ते राज्य कसं सांभाळलं होतं? भीष्माचार्य हे किती उत्तम प्रशासक होते याचं महाभारतामध्ये वर्णन आहे. ते ऐकलं तर खरंच असा प्रशासक मिळणं भाग्याचं आहे असं आपल्याला वाटल्या वाचून राहणार नाही. ते राज्य कसं होतं? ते राज्य कसं होतं? योग्य समयी पाऊस होई छान, योग्य समयी पाऊस होई छान, पशु पक्षा सर्वास सुख निधान, पशु पक्षा सर्वास सुख निधान, योग्य समयी पाऊस होई छान, योग्य समयी, योग्य समयी पाऊस होई छान, पशु पक्षा सर्वास सुख निधान, पशु पक्षा सर्वास सुख निधान, स्वच्छतेने वाटतो स्वर्गलोक, स्वच्छतेने वाटतो स्वर्गलोक, जनहि सद्धर्मी सदाचारिणे, जनहि सद्धर्मी सदाचारिणे, योग्य समयी पाऊस होई छान, होई छान, होई छान. सम्राट शंतनू निवर्तल्यापासून पुढे 40 वर्ष भीष्मराजच हस्तिनापुराचं राज्य पाहत होते. पण राजे म्हणून नव्हे, तर एक सेवक म्हणून, प्रशासक म्हणून. सम्राट शंतनूनंतर त्यांची मुलं चित्रांगद, विचित्रवीर्य यांना भीष्माने मोठं केलं, वाढवलं. सम्राट विचित्रवीर्याच्या निधनानंतर धृतराष्ट्र, पंडू, विदुर या तिघांनाही भीष्मानेच वाढवलं, शिकवलं, शहाणं केलं. आता धृतराष्ट्र, पंडू, विदुर तिघही मोठे झाले होते. या तिघातला पंडू राज्यावर बसला. सगळ्यांची लग्न लावून दिली भीष्मानी. धृतराष्ट्राला पत्नी म्हणून गांधार देशची राजकन्या गांधारी. पंडूची 2 लग्न झाली. यात त्याची प्रथम पत्नी म्हणजे कुंती भोज राजाची मुलगी कुंती आणि मद्र देशाच्या राजाची राजकन्या म्हणजे माद्री. विदुराचंही लग्न झालं. धृतराष्ट्राला मुलं झाली, त्यांना सगळे लोक कौरव म्हणत. सम्राट पंडूलाही मुलं झाली, 5 मुलं झाली, त्यांना पांडव म्हणत. पण पांडवांच्या जन्मानंतर सम्राट पंडूचं निधन झालं. आता पंडूचं राज्य खरं पांडवांना मिळालं पाहिजे, पण पांडव लहान आहेत. मग ते मोठे होईपर्यंत ते राज्य धृतराष्ट्राने सांभाळावं, म्हणजे पांडवांच्या काकाने सांभाळावं असं ठरलं. पण तो धृतराष्ट्र पांडवांचा सर्वनाश व्हावा म्हणून सतत प्रयत्न करू लागला. एकदा या धृतराष्ट्राने आणि त्याच्या मुलांनी म्हणजे कौरवांनी पांडवांना मुद्दाम वारणावत नावाच्या तीर्थक्षेत्रात यात्रेला पाठवला. आणि ते तिकडे यात्रेला गेलेले असतानाच त्यांना ते उतरले त्या वाड्यामध्ये जाळून मारायचा प्रयत्न केला. अर्थात त्यातून पांडव वाचले सुदैवानं. मग धृतराष्ट्राने त्यांना बोलवलं, पण पांडवांचं राज्य त्यांना दिलं नाही. पांडवांचं राज्य स्वतःच्या मुलांसाठी राखून ठेवलं आणि खांडव वन
नामक जंगल पांडवांनी घ्यावं अशी इच्छा प्रगट केली. पांडवांनी तेही मान्य केलं. ते खांडववनात गेले. तिथेच त्याने छान राजधानी केली. त्यांचं राज्य भरभराटलं. हे ऐकून सुद्धा कौरव जळफळायला लागले. धृतराष्ट्र अस्वस्थ व्हायला लागला. याबद्दल भीष्म सतत नापसंती व्यक्त करत, बोलून दाखवत. पण ते शस्त्रानं विरोध करायला कधीच उभे राहत नसत. कारण ते प्रतिज्ञेला बांधले होते की सत्यवतीचे जे वंशज गादीवर येतील त्यांचा मी सेवक राहणार, नियंत्रक नाही, नियंत्रक नाही. पराक्रमी भीष्म प्रतिज्ञा पालनाच्या बेडीत अडकले होते. अवघड प्रतिज्ञेचं पालन करत होते. पुढे कौरवांनी प्रचंड कपट केलं. या पांडवांना द्यूत खेळायला बोलवलं, जुगार खेळायला बोलवलं आणि त्यांचं राज्य संपत्ती सगळी हरण केली द्यूतामध्ये. आता हा प्रकार विरोध करून थांबवता येणं शक्य होतं. कारण विरोध काही शस्त्रांनीच करावा लागतो असं नाही. उपोषणाला बसायचं होतं, मला मारा आणि मग हे पाप करा असं म्हणता येत होतं. पण कुठलाही धाक घालणे, प्रतिज्ञाभंग होईल असंच भीष्मांना सतत वाटत असलं पाहिजे. प्रतिज्ञा आहे राजाचं रक्षण करण्याची. हे काय राजे आहेत का? जुगारात राज्य जिंकायची इच्छा करणारे भ्याड, कपटी, चोर यांचं संरक्षण का करावं भीष्मानी? बरं, जिला आपण वचन दिलंय त्याच सत्यवतीचे पांडव हे सुद्धा वंशज आहेत. तेच खरे राजे आहेत, सज्जन आहेत. त्यांच्यासाठी मी का उठत नाहीये? तर प्रतिज्ञा आहे हस्तिनापुराच्या सिंहासनाशी एकनिष्ठ राहण्याची. आणि जो गादीवर असेल त्याची सेवा. यामध्ये तो जसा असेल, तो जे सांगेल तशी सेवा, असा या राजसेवेचा थोडा विपरीत अर्थ प्रतिज्ञा पालनाच्या नियमात दडला आहे. प्रतिज्ञा मोडली तरी चालेल, पण दुष्टांना संरक्षण करणार नाही असं त्यांना करता येईना. कारण भीष्मांचं जीवन ध्येय प्रथम होतं सत्यसंधता. त्या चौकटीत बसेल ते जनकल्याण. त्यामुळे पापी राजवट संपवायची ताकद अंगात असताना सुद्धा पातक करणाऱ्या सिंहासनाची ते सेवा करत राहिले. आपल्या इतिहासात मुघल काळामध्ये सुद्धा कित्येक मोठमोठे राजपूत सरदार, मोठमोठे मराठी सरदार बादशहाची सेवा करण्यात धन्यता मानत. आम्ही दिल्लीच्या गादीची सेवा करणार, बस, मग तिथं कोणीही बसो. मिर्झा राजे जयसिंग शिवभक्त, शिवाजीराजे शिवभक्त, दोघे सज्जन. पण मिर्झा राजा जयसिंग शिवाजीशी लढणार, त्याचं वाटोळं व्हावं म्हणून प्रयत्न करणार. का? तर शिवमंदिर पाडणाऱ्या औरंगजेबाचं राज्य चालावं म्हणून. काय न्याय आहे पहा, काय न्याय आहे. पूर्वी हीच अवस्था इथे चालू आहे, हीच अवस्था चालू आहे. राज दरबारात कौरवांनी पांडवांचं राज्य लुबाडलं, धन लुबाडलं, जुगारामध्ये लुबाडलं, तरी हे पाप थांबलं नाही. तर दरबारात पांडवांना जुगाराच्या डावावर आपली पत्नी लावायला कौरवांनी सांगितली. दुर्दैव, पांडवांनी जुगाराच्या डावावर द्रौपदी लावली. ती कौरवांनी जिंकली आणि मग द्रौपदीला तू दासी झालीस असं हिणवीत दरबारात आणलं गेलं. दरबारात आपल्या सुनेची विटंबना चालली आहे, तरी सुद्धा भीष्म शस्त्र उचलत नाहीत. भीष्म शस्त्र उचलत नाहीत. अवघड प्रतिज्ञा पालनामुळे काय अवस्था होते हो थोरा मोठ्यांची, काय अवस्था होते. त्या मनाने भगवंतांचं बरं असतं नाही. त्यांनी आपली प्रतिज्ञा केलेली असते, परित्राणाय साधूनाम, मी सज्जनांचं रक्षण करणार. बस, जगात जे परोपकारी आहेत, जगा आणि जगू द्या या पद्धतीने राहणारे आहेत, उदार आहेत, त्यांच्यासाठी झटणार. तसे जे नसतील, जे सज्जनांना त्रासदायक असतील, त्यांना संपवणार. मग कसंही करून संपवी. विश्वासघातानी वचनभंग करून, एकट्याला गाठून, कसाही. दुष्टाला संपवणे हे माझे वचन. दुष्टाचा मी वचनभंग केला, विश्वासघात केला म्हणून सज्जनांचा काही माझ्यावरचा विश्वास उडत नाही, आणि तो उडायला नको. नाही तर आमच्याकडे शहाणे म्हणतील, कृष्ण काय शत्रूशी कपट करतो, मग आमच्याशीही कपट केव्हा करेल, काय करणार. लक्षात घ्या, असं शिवाजी राजाबद्दल कधीच रयतेला वाटलं नाही. शत्रूंना लुटणारा राजा आम्हालाही लुटेल असं कधी आपल्या जनतेला जाणवलं नाही. नसे तर झालंच नाही. राजा आपल्यालाही लुटेल असं जनतेला वाटणं यासारखं दुःख नाही. देवांवर सगळ्यांचा विश्वास होता, तो आम्हाला नाही फसवणार.
देवांच्या प्रतिज्ञा नीट विचारपूर्वक केलेल्या असतात. आपण काही वेळेला बोलून जातो आणि मग ते पाळत बसावं लागतं. तसंच थोडंसं झालं भीष्मांचं. अहो, द्यूतामध्ये नको त्या अटी ठरल्या. पांडवांनी 12 वर्ष वनवास भोगला, 1 वर्ष अज्ञातवास भोगला. त्याच्यानंतर राज्य परत द्यायचं ठरलं होतं, पण कौरव राज्य परत द्यायला तयार नाहीत. शेवटी युद्ध होणार हे नक्की झालं. तेव्हा दुर्योधनानं म्हणजे कौरवांमधल्या श्रेष्ठ अशा त्या बंधुराजानं भीष्मांना प्रतिज्ञेची आठवण करून दिली. आजोबा, तुम्ही आमचं संरक्षण करणार आहात प्रतिज्ञेप्रमाणे, त्यामुळे तुम्ही सेनापतीपद घ्यायचं या युद्धाचं आमच्या बाजूने. काय करणार, भीष्मांचा देह प्रतिज्ञेला बांधला होता, पण तरीही त्यांनी सेवक म्हणून लांगुलचलन केलं नाही. त्याने स्वच्छपणे दुर्योधनाला सांगितलं, दुर्योधना, मी सेनापतीपद घेईन, पण मी पांडवांना मारणार नाही. पांडवांना मी मारणार नाही, पांडवांना मी मारणार नाही. स्त्रिये समत्यासी झुंजणार नाही, स्त्रिये समत्यासी झुंजणार नाही. पांडवांचे मी सैन्य हटवीन, पांडवांचे मी सैन्य हटवीन. शक्य तितुके रक्षणा करीन, शक्य तितुके रक्षणा करीन. पांडवांना मी मारणार नाही, पांडवांना मी मारणार नाही. पांडवांना रे, पांडवांना रे, पांडवांना मारणार नाही. महाभारतातल्या युद्धाच्या सुरुवातीला धर्मराजा भीष्माचार्यांच्या दर्शनासाठी आला. सगळ्या सैन्या देखत. तेव्हा सगळ्या कौरवांसमोर भीष्माचार्यांनी धर्मराजाला आशीर्वाद दिला, यशस्वी व्हा. माझं मन तुमच्यात आहे, पण देह प्रतिज्ञेला बांधलाय, यशस्वी व्हा. भीष्माचार्यांचा आशीर्वाद घेऊन धर्मराज निघून गेला. पुढे 9 दिवस भीष्मांनी विपुल पराक्रम केला. असा पराक्रम की पांडव हटले नाहीत, पण पांडव विजयही मिळवू शकले नाहीत. आणि भीष्मांवर विजय मिळत नाही हे पाहून शेवटी गोपाळकृष्णांनी सुद्धा राग आल्याचं नाटक केलं. गोपाळकृष्ण अर्जुनाच्या रथाचं सारथ्य करत होते. शेवटी कृष्णाने सारथ्य करायचं सोडलं. तो चाबूक घेऊन रथाच्या खाली उतरले आणि भीष्मांच्या अंगावर धावून गेले. त्या काळी सगळ्यांनाच गोपाळकृष्णाची किती भीती वाटत होती. त्याचं वर्णन ऐका. अहो, ते सारथ्य करत होते म्हणूनच सगळे लढत होते. ते युद्धाला उभे राहिले असते तर कोणी समोर येत नव्हतं किंवा युद्ध एका दिवसात संपत होतं. महाभारतामध्ये जे सत्य वर्णन आलंय ते वाचण्यासारखं आहे. जेव्हा गोपालकृष्ण रथातून खाली उतरले, आपला चाबूक घेऊन भीष्मांच्या अंगावर धावत सुटले, तेव्हा कौरवांकडचं सगळं सैन्य घाबरलं, पाठमोरं झालं आणि उलट्या दिशेनं पळत सुटलं. ओरडायला लागलं, भीष्म संपले, भीष्म संपले, भीष्म संपले. स्वतः गोपालकृष्ण येत आहेत हे पाहून भीष्म आनंदले, मनोमन आनंदले. ते म्हणले, भगवंता, अरे मी प्रतिज्ञेत बांधला जातो, पण तुला तुला पठ्यदेव बंधन नाही. रणांगणात मी शस्त्र घेणार नाही अशी तुझी प्रतिज्ञा होती. ती मी मोडायला लावली. तू चाबूक घेऊन माझ्यावर धावलासच शेवटी. खरंच कृष्णा, तू सज्जनांचं रक्षण करणारा, त्या प्रतिज्ञेपासून तू कधीच ढळला नाहीस. त्यामुळे तूही माझ्यासारखाच. तू तत्वाचा बंदी रे, आम्ही सामान्य लोक शब्दाचे बंदी. पण तुझ्यासारखा साधूंचं रक्षण करणारा, माझ्याहून असा पुण्यवान, तुझ्या हातून जर मला मृत्यू येणार असेल तर माझं भाग्य आहे. ये कृष्णा, ये, तुझ्या हातून मरायला मी उत्सुक आहे. लवकर ये कृष्णा, धावत ये. घनश्यामा, धावत ये. धावत ये घनश्याम श्याम, धावत ये घनश्याम श्याम, धावत ये घनश्याम.
हातून जर मृत्यू मिळता, तुझ हातून जर मृत्यू मिळता, पाविन रे सुखधाम सुखधाम, धावत ये घनश्याम श्याम, धावत ये घनश्याम. परमात्मा मनुष्य रूपी, तू परमात्मा, तू परमात्मा मनुष्य रूपी, तू परमात्मा मनुष्य रूपी, तूच देव रे सर्व जाणती, तूच देव रे सर्व जाणती, तुझ हातून जर मृत्यू मिळता, तुझ हातून जर मृत्यू मिळता, पाविन रे सुखधाम सुखधाम, धावत ये घनश्याम श्याम, धावत ये घनश्याम, 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 धावत ये घनश्याम श्याम, धावत ये घनश्याम श्याम, धावत ये घनश्याम. शेवटी अर्जुनाने गोपाळकृष्णांची समजूत घातली. ही कृष्णा कृष्णा, तू धावू नकोस, तू शस्त्र घेऊ नकोस, मी भीष्मांना रणातून दूर करतो, पण तू असं काही करू नकोस. अर्जुन बोलताना असं बोलला की मी भीष्मांना रणातून दूर करतो, मारतो असं का नाही म्हणाला. कारण सगळ्यांना माहीत होतं भीष्माचार्य हे इच्छामरणी आहेत, त्यांनी ठरवल्याशिवाय ते मरणार नाहीत. पण किमान मी रणांगणापासून मी त्यांना दूर करतो कृष्णा, तू हे प्रतिज्ञाभंगाचं पातक घेऊ नकोस. असा अर्जुन बोलला तेव्हा कुठे गोपाळकृष्ण परत आले. या 9 दिवसामध्ये कौरवांपैकी अनेक जण मारले गेले होते, पण एकही पांडव जखमी सुद्धा झालेला नाही. तेव्हा दुर्योधन संतापला आणि सगळेच कौरव भीष्मांना दोष देऊ लागले. भीष्म संतापाने निघून गेले. आधीच भीष्मांचं डोकं संतापलं होतं. या रागवलेल्या अवस्थेचा दुर्योधनानं उपयोग करून घेतला आणि दुर्योधन सांगायला लागला, असा आहे आजोबा की तुमचा एकूण 9 दिवसांचा पराक्रम पाहून आता पांडवच म्हणायला लागलेत. आपले भीष्म आजोबा आता म्हातारे झालेत, त्यांना काही फारसं युद्ध आता नीट जमत नाही. आता त्यांनी युद्ध करू नये, जपमाळा घेऊन बसावी. दुर्योधन खोटं बोलतोय, पण आता भीष्माचार्यांचं डोकं संतापलेलं होतं सगळ्यांच्या आरोपांमुळे. त्या रागवलेल्या अवस्थेत ते फटकन बोलून गेले. पांडव असं म्हणतात, मी म्हातारा झालो असं म्हणतात, मला युद्ध जमत नाही असं म्हणतात. लक्षात ठेव, मी प्रतिज्ञा करतो, उद्या सूर्यास्त व्हायच्या आत सगळी पृथ्वी निःपांडवी करून टाकेन, नाही तर स्वतः रणांगणातून दूर होईल. झालं. भीष्माचार्यांनी ही प्रतिज्ञा केली. ही वार्ता सगळीकडे पोचली. पांडव शिबिरात पोचलीच, आणि पांडवांच्या शिबिरात ही वार्ता पोचताच काय सगळीकडे शोककळा. गोपाळकृष्ण विचारत आहेत, अरे अरे झालंय काय सगळ्यांचे चेहरे उतरायला. तेव्हा द्रौपदीने सांगितलं, काय सांगू कृष्णा, अरे काय सांगू. भीष्म रे बदले अशी वाणी, भीष्म रे बदले अशी वाणी, उदयिक निःपांडवी धरणी, उदयिक निःपांडवी धरणी, आता रक्षी चक्रपाणी,
चक्रपाणी, तुझ बिण नाही आम्हा कोणी, तुझ बिण नाही आम्हा कोणी. माते भगिनी म्हणविसी, माते भगिनी म्हणविसी, आली निद्रा तुझ कैसी, आली निद्रा तुझ कैसी, आली निद्रा तुझ कैसी. गोपाळ कृष्ण म्हणाले, अरे थांबा थांबा, मी भीष्मांची गाठ घेतो, मी भेट घेतो, मग पाहू. पांडव म्हणले, भेट घेऊन काय उपयोग? त्यांनी प्रतिज्ञा केली, निः पांडवी पृथ्वी करीन म्हणून. बरं, भीष्माचार्य कशी प्रतिज्ञा पाळतात आपल्याला माहीत नाही का? गोपाळ कृष्ण म्हणाले, वेड्यानो, तुम्ही अर्धवटच प्रतिज्ञा ऐकली आहेत. ते म्हणालेत, एक सगळ्या पांडवांना संपवीन, नाही तर मी युद्धातनं बाजूला होईन. दुसरा पर्याय त्यांनी ठेवलाय ना, मग कशाला घाबरता? थांबा. लोकांना वाटेल, भीष्माचार्यांना युद्ध चालू असताना कृष्ण कसं काय भेटणार बुवा? याचं पूर्वी कारण असं होतं, महाभारत काळात नियम होता, सूर्योदयाला युद्ध सुरू आणि सूर्यास्ताला युद्ध बंद. त्यानंतर शत्रुपक्षातल्या लोकांना आपल्याला जाऊन भेटता येत असे, त्यांच्या शिबिरात जाऊन वार्तालाप करता येत असे. तेव्हा सायंकाळी द्रौपदीला घेऊन गोपाळकृष्ण निघाले. भीष्मांच्या शिबिरापाशी पोचले आणि तिला सांगितलं, तू पुढे जा आणि भीष्मांना नमस्कार कर. ती म्हणाली, भीष्मांनी मला सर विचारलं, तू एकटी कशी आलीस, बरोबर कोणाला आणलं कसं नाहीस? मग बरोबर कोण आलाय म्हणून विचारलं तर काय सांगू? त्यांना सांग, तुझा जोडे राख्या आलाय म्हणावं. जोडे सांभाळण्यासाठी सेवक आणलाय. झालं. द्रौपदी भीष्माचार्यांच्या शिबिरापाशी गेली, धडधडत्या अंतःकरणाने आत शिरली. आतमध्ये भीष्माचार्य अस्वस्थ होते. मनातल्या मनात विचार करत होते, काय बोलून बसलो मी वेड्यासारखा. आता ही वार्ता जर पांडवांच्याकडे पोचली तर कुंतीला काय वाटेल, त्या द्रौपदीला काय वाटेल, ती साध्वी माझ्या समोर जर आली तर काय तोंड दाखवू तिला. असा विचार भीष्मांचा चालू असतानाच द्रौपदी समोर येऊन उभी राहिली. भीष्माने तिला पटकन ओळखली नाही, कारण मध्ये एक झिरझिरीत पडदा होता. बाहेरच्या लोकांना भीष्मांचं दर्शन त्या पडद्याच्या बाहेरूनच घेता येत होतं. द्रौपदीने नमस्कार केला, तिच्या हातातल्या बांगड्यांचा आवाज ऐकला आणि भीष्माने आशीर्वाद दिला, अष्टपुत्रा सौभाग्यवती भव. तशी हसली. ती म्हणाली, आचार्य, कुठल्या जन्मासाठी आशीर्वाद देता? तो आवाज ऐकला आणि भीष्म चमकले, पटकन बाहेर आले. विचारलं, कोण तू? द्रौपदी म्हणाली, ओळखलत मला? मीच ती द्रुपद राजकन्या, गोपाळ कृष्णाची भगिनी, पांडवांची पत्नी, इंद्रप्रस्थाची सम्राज्ञी, पंडूची सून, तुमची नातसून, तुमच्या समोर आज उभी आहे. ओळखलत मला? भीष्म काय समजायचं ते समजले. भीष्माने एकच प्रश्न केला, द्रौपदी, बाकी सगळं नंतर बोलू, तुला इथं कोणी आणलं ते सांग. ती म्हणाली, माझ्या चपला राखण्यासाठी जोडे राख्या आलाय. बरोबर, तुझ्या सौभाग्याचा जोडा राखणारा जोडे राख्याच तुझ्या बरोबर आलाय. भीष्माचार्य धावत आपल्या शिबिरातनं बाहेर गेले आणि गोपाळ कृष्णाच्या पायी साष्टांग दंडवत घातला. म्हणाले, कृष्णा, अरे इतका का रे मी पापी की मला आत येऊन तू दर्शन सुद्धा देत नाहीस, बाहेरच्या बाहेर निघून जातोस. कृष्ण म्हणाले, काय करू, तुमच्याशी वार्तालाप करावा अशा वेळी मला येता आलं नाही, कारण तुमची प्रतिज्ञा. आम्ही काय करावं तुम्ही सांगा. तेव्हा भीष्माने स्वतःहून मार्ग सांगितला की मी दुर्योधनाला वचन दिलंय, मी सेनापतीपद घेईन, पण स्त्रिये समान कोणी जर वीर माझ्या समोर आला तर मी त्याच्याशी लढणार नाही. तुमच्या सैन्यामध्ये शिखंडी नावाचा वीर असाच आहे, त्याला उद्या माझ्या समोर करा, मी शस्त्र खाली ठेवून देईन, मला जखमी करून तुम्ही बाजूला करू शकता. आणि खरंच दुसऱ्या दिवशी ते करावं लागलं. भीष्माने शस्त्र खाली ठेवलं आणि अर्जुनाने भीष्मांच्या अंगावर इतके बाण सोडले, प्रत्येक बाणाला अर्जुन विवळ होत होता, घायाळ होत होता. माझ्या आजोबांना मला मारावं लागतं, माझ्या आजोबांना मारावं लागतं. पण दुर्योधनाच्या वधासाठी ते आवश्यक होतं, दुष्टकृत्य आवश्यक होतं. अर्जुनाचा प्रत्येक बाण भीष्मांच्या शरीरात समोरून घुसायचा आणि पाठीतनं बाहेर यायचा.
सगळं शरीर बाणांनी भरून गेलं. भीष्मांनी त्यातला एकही बाण काढू दिला नाही. ते त्या बाणांच्याच शय्येवर पडून राहिले युद्ध संपेपर्यंत. युद्ध संपलं आणि धर्मराज भीष्माचार्यांना भेटायला आले. तेव्हा भीष्म म्हणले, धर्मा युधिष्ठिरा, उदास होऊ नकोस. सुखाने राज्य कर आणि पुन्हा लक्षात ठेव, सज्जनांना लोकांना संकटात टाकतील असे कुठलेही निर्णय घेऊ नकोस, भले ते तुला आवडत असोत. तो द्यूताचा निर्णय घेतलास आणि फसलास. राज्यावर बसेपर्यंत परमेश्वराला हाताशी घेऊन सगळं केलं आणि राज्यावर बसल्यानंतर कसे विसरलात? देवाला विसरलं की असंच होतं बरं, असंच होतं. तेव्हा आता असं विसरू नकोस. आपल्या पुढच्या पिढ्यांनाही समजावून सांग, पुढच्या राजांना समजावून सांग. लोकांचा कल्याण होईल असा कोणताही निर्णय आपण करायचा नाही. प्रजापालनाचाच आपला निर्णय असला पाहिजे आणि त्या सत्याशी कसं चिकटून राहायचं हे माझं चरित्र तुम्हाला शिकवेल. त्या प्रतिज्ञेला बांधून राहा, त्या प्रतिज्ञेला बांधून राहा. खरंच एखाद्या प्रतिज्ञेला कसं बांधून राहावं हा आदर्श भीष्माचार्य आमच्यासमोर आपल्याला ठेवतायत. आपणही आपल्या मानवतेला, सज्जनतेला बांधून राहण्यासाठी भीष्मांसारखे सत्यसंध राहू, कडवटपणे प्रतिज्ञा पालन करू आणि आपलं जीवन सार्थ करू, धन्य करू. मना सर्वथा सत्य सांडू नको रे, मना सर्वथा सत्य सांडू नको रे, मना सर्वथा मिथ्य मांडू नको रे, मना सर्वथा मिथ्य मांडू नको रे, मना सर्वथा सत्य सांडू नको रे, मना सर्वथा सत्य, मना सत्य ते सत्यवाचे वदावे, मना सत्य ते सत्यवाचे वदावे. समर्थ, जय जय रघुवीर समर्थ.